सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 181. श्री गुरुगीता रहस्याचा अधिकारी. अतीव पक्वचित्ताय श्रद्धा भक्तियुताय च प्रवक्तव्यमिदं देवी ममात्मासी सदा प्रिये. हे देवी, ज्याचे चित्त पूर्ण परिपक्व झालेले आहे, श्रद्धा व भक्ती ह्यांनी युक्त आहे, त्यालाच हा उपदेश करावा. हे प्रिये, तू सदैव माझेच आत्मरूप असल्याने हे रहस्य कथन तुला केले. अनात्म्याशी जडलेला, तादात्म्य पाऊन असलेला माझ्याशी तद्रूपता पाहू शकत नाही. श्री गुरुगीता रहस्याचा अधिकारी कोण ते हा श्लोक स्पष्टपणे सांगत आहे. म्हणूनच ज्यांना हा अधिकार नाही ते गुरुला मानित नाहीत, गुरुभक्त होण्यास पात्र ठरत नाहीत. साधकाचे चित्त पूर्ण परिपक्व हवे, पूर्ण विकसित हवे. जे वासनायुक्त ते चित्त अपूर्ण व अविकसित, अपरिपक्व चित्तात इच्छा व विचार थैमान घालीत असतात. फळ पिकले की साल, बिया, गर अलग होतात. चित्त परिपक्व झाले की विचार, इच्छा, वासना म्हणजेच मन, बुद्धी, अहंकार हे सारे एकचित्त होते. चित्तामध्ये गुरुशिवाय इतर प्रपंचाचे स्मरण होत नाही. हीच अव्यभिचारी भक्ती, एकाग्रता. श्रद्धा म्हणजे गुरुवचनांचा, शास्त्रांचा खोल अर्थ ग्रहण करण्याची बुद्धी, तर भक्ती म्हणजे गुरुविषयी खरे ज्ञान होऊन केलेली गुरुभक्ती. परिपक्व चित्तात श्रद्धा व भक्ती दोन्ही उदयास येतात. मग गुरुप्रेमच स्त्रवू लागते, दुसरा भाव नसतो. ह्याचे उदाहरण म्हणजे पार्वतीसारखा साधक, जो गुरुशी पूर्ण एकरूप होतो. देह दोन, पण मने मिळून जुळून जातात व अद्वैत साधते. सदोदित परस्परांना प्रिय असतात, आत्मरूप होतात. अशा गुरुशिष्य जोडीलाच एका हृदयातून दुसऱ्या हृदयात हे गुरुगीता रहस्य ओतून दिले घेतले जाते. पालथ्या घागरीवर पाणी पडूनही उपयोग नाही. धारेखाली नीट घागर धरली नाही तर ती भरत नाही. जो गुरुभक्त आहे, गुरुच्या अंतःकरणाशी ज्याचे मन व बुद्धी जुळून गेली आहेत, मनात थोडा देखील किंतु नाही, अशा गुरुभक्तालाच हे रहस्य ग्रहण होते. सद्गुरुनाथ महाराज की जय.